कोल्हापूर जिल्ह्यातील पिंपळगावच्या लक्ष्मी यात्रेमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। बैलगाडा शर्यतीमध्ये जिल्ह्यातून तब्बल 58 बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता। प्रत्येक सेकंदाला थरार दाखवणाऱ्या या स्पर्धेमध्ये तरुणांचा उत्साह प्रचंड होता। 300 मीटर अंतर कापत कमी सेकंदांमध्ये जी बैलजोडी पार करेल त्या बैलजोडीला विजयी घोषित करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यातील पोळगावच्या गुणाजी बाळू धडाम यांच्या बैलजोडीनं 16 सेकंद 34 पॉइंट्समध्ये शर्यत जिंकली। या स्पर्धेमध्ये तब्बल 15 बैलजोडींना मानधन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। हराळवाडी इथं ग्रामदैवत गुरु रेवणसिद्ध महाराज यात्रेनिमित्त पारंपरिक बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। मोहोळ तालुक्यातील या शर्यती पाहण्याकरता पंचक्रोशीतले जिल्हाभरातून गर्दी करताना दिसले। शर्यतीसाठी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे तसंच कर्नाटक इथून हौशी बैलगाड्या मोठ्या संख्येने दाखल झाल्या होत्या। स्पर्धेत सुमारे 40 बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला। या बैलगाडीमध्ये पंचक्रोशीतील त्याचबरोबर इतर जिल्ह्यामधील अनेक बैलगाडा शर्यत व प्रेमी त्याचबरोबर बैलगाड्या यामध्ये सहभागी झालेल्या होत्या। त्याच्यामध्ये आदत गट असेल, नवतर आदत गट असेल, ब गट जनरल असेल, गावठी गट असेल, तर अशा प्रकारे जवळपास 35 ते 40 बैलगाड्या या शर्यतीमध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि त्यामध्ये प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय असे 3-3 क्रमांक या ठिकाणी काढलेले आहेत। पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त पारंपरिक बैलगाडा स्पर्धा पार पडली। तब्बल 300 बैलगाडा मालकांच्या सहभागामुळे स्पर्धेला रंगत वाढली। शेतकऱ्यांच्या आवडीचा किंवा जिव्हाळ्याचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेला बैलगाडा शौकीनांची मोठीच गर्दी होती।